पहिल्यापासूनच आदरणीय देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही मॅक्झिमम ठिकाणी शक्य होईल तेवढ्या ठिकाणी महायुतीत लढणार आहोत. परंतु स्थानिक पातळीवरचे इक्वेशन्स वेगळे असतात. नगरपालिका असो, महानगरपालिका असो, त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मताला जास्ती मान सन्मान देऊन त्याप्रमाणे त्यांना निवडणूक लढवायला संधी दिली पाहिजे, अशा प्रकारचं मत भाजपचं तरी आहे. त्यामुळे आणि देवेंद्रजींनी तर स्पष्ट सांगितलंय, 8 दिवसापूर्वी सांगितलं की पुण्यामध्ये आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर युती करणं शक्य नाही. त्यामुळे अतिशय स्पष्ट शब्दांनी पहिल्या एका वाक्यात सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे त्याच वाक्याला जोडून प्रदीपजी पुढचं वाक्य होतं की पण त्यांच्या बरोबर आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू. आता जर अजित पवारांच्या पक्षाशी तुमच्या पक्षाची मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आणि त्याच अजित पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उमेदवार म्हणून येणार असतील, कदाचित अजित पवार यांच्याच पक्षाच्या चिन्हावर, तर मग त्यांच्याशी पण तुमच्या मैत्रीपूर्ण लढतीच असतील का? नाही, यातला मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थ लक्षात घ्या. जेव्हा आपण जनतेला भ्रमित करता कामा नये, ही गोष्ट कायम भाजप लक्षात ठेवतो. आणि मैत्रीपूर्ण लढती प्रवीणजी हाच मुळात भ्रमित करणारा शब्द आहे, नाही का? बोला बोला प्रदीपजी बोला. लक्षात घ्या की मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थच हा आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थच हा आहे की त्यावरची टीका टिप्पणी ही राज्य पातळीवरचं जर सत्तास्थानी आपण एकत्र असताना काळजीपूर्वक करायला हवी आहे. आपण विकासावर आम्ही निवडून आलो तर काय करणार आहोत ही भूमिका मांडण्याचा भाजपचा नेहमी प्रयत्न असतो.